साळोखेनगर इथल्या डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर 2023 परीक्षेतील गुणवंतांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे 2200हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या परीक्षेमध्ये उमेश पोवार, साहिल मनगुतकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला। त्यांना 25,000 रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आलं। दुसरा क्रमांक स्नेहल दळवी, यशराज पोवार यांनी मिळवला। त्यांना 15,000 रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आलं। तर दिगंबर पाटील आणि प्राजक्ता गुरव यांनी तृतीय क्रमांक मिळवला। त्यांना 10,000 रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आलं। या सर्वांनी या परीक्षेबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केलेत। सतेज मॅथ्स स्कॉलरशिप ही एक्झाम डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ साळोखेनगर येथे झाली होती। आज या परीक्षेचा निकाल लागला। त्या परीक्षेच्या निकालामध्ये माझा सेकंड रँक आला आहे। त्याबद्दल मला डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ साळोखेनगर येथे पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन माझा सत्कार करण्यात आला। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखेनगर येथे घेतलेल्या सतेज मॅथ्स परीक्षेमध्ये आमचा नंबर आला। त्याबद्दल आज आमचा बक्षीस वितरण सोहळा झालेला आहे। पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र आमचा बक्षीस वितरण केले गेले। त्याबद्दल डी.वाय. पाटील साळोखेनगर कॉलेजचे मनपूर्वक आभार। डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखेनगर येथे घेतलेल्या सतेज मॅथ्स स्कॉलरशिप त्या परीक्षेमध्ये माझा थर्ड रँक आला। त्याबद्दल कॉलेजच्या वतीने मला पुष्पगुच्छ बक्षीस दिले। त्याबद्दल कॉलेजचे मनपूर्वक आभार। यावेळी बोलताना डी.वाय. पाटील ग्रुपच्या विश्वस्त देवश्री पाटील यांनी सतेज स्कॉलर परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमधील गणित विषयाबद्दलची भीती कमी होऊन त्यांच्यात गोडी निर्माण होईल असं सांगितलं। डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांच्या गणित विषयाबद्दलचा न्यूनगंड कमी व्हावा आणि आत्मविश्वास वाढावा हाच हेतू या परीक्षेमागं असल्याचं सांगितलं। डी.वाय. पाटील साळोखेनगरचे कॅम्पस संचालक डॉक्टर अभिजित माने यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सतेज मॅथ्स परीक्षेसारखा उपक्रम नक्कीच लाभदायक ठरतोय असं नमूद केलं। दरम्यान या यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील यांनी अभिनंदन केलं। कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर सुरेश डी. माने, प्राध्यापिका वनश्री शिंदे, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते।